घरातली सकाळ जर मुलांच्या गोड गमतीने सुरू झाली तर पूर्ण दिवस आपोआपच छान जातो. आणि आज सकाळी उठल्यावर आमच्या घरात पण तसंच काही वातावरण होतं. मस्त सकाळी सकाळी पप्पाचं फेशियल करणं सुरू होतं आणि खातिरदारी पण जोरात चालू होती. नेत्र अगदी मन लावून मॉइश्चरायझर लावून पप्पाच्या चेहऱ्याला मसाज करत होती, जिला जमते तसं. आणि इकडं वीर पप्पाचे पाय दाबून देत होता. आणि खरंच मुलांच्या या छोट्या छोट्या प्रेमळ कृती पाहिल्या ना, आपलंही मन भरून येतं. आणि अशा सुंदर क्षणांनी आमच्या दिवसाची सुरुवात झाली आणि माझी ही सगळी कामं उत्साहात सुरू झाली. पटकन तयार होऊन स्वयंपाकाला लागले आणि थोड्याच वेळात वीरला होमवर्क दिला होता ना, त्याने तो पूर्ण पण केला. आणि मुलांना स्वतःची कामं मनापासून करताना पाहिलं की आपल्याला आई म्हणून वेगळाच आनंद मिळतो. त्यानंतर घरातली नेहमीची कामं आवरून घेतले आणि कालपासून खुर्चीवर ठेवलेले कपडे माझ्याकडेच बघत होते येता जाता. जणू म्हणत होते, आम्हालाही जरा प्रेस करून कपाटात जागा तरी दे. मग म्हटलं चला ही काम उरकून टाकू. आणि एवढे कपडे पाहिले की आधीच दमायला होतं. मग टीव्हीवर छानसा मूव्ही लावला आणि गप्पा गोष्टींसारखंच तेही काम सहज पूर्ण झालं. दुपारी बेसन आणि भाकरीचा साधा पण खमंग बेत केला. इकडे आमचे सर एसीमध्ये निवांत बसून काम करत होते आणि मी मात्र गरमीमध्ये स्वयंपाकघरात. आणि अशा वेळी ना प्रत्येक आपल्या बायकांच्या मनात एकच विचार येतो की हा गॅस एसी समोर आणता आला तर किती बरं झालं असतं. आणि थोड्या वेळाने इकडं वीर आणि नेत्राचं भजन पण सुरू होतं टाळ घेऊन. आणि घरात अगदी प्रसन्न वातावरण तयार झालं. दिवस कितीही धावपळीचा असला तरी अशा छोट्या क्षणामुळे सगळा थकवा निघून जातो. आणि नंतर मग मस्तपैकी आम्ही दुपारी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि मग सायंकाळी भाजीपाला आणायला मी बाहेर पडले. तर अशाच साध्या पण मनाला आनंद देणाऱ्या क्षणासह भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.